नवरात्री म्हणजे देवीची आराधना आणि उपवासाचे विशेष महत्त्व। या 9 दिवसात उपवासासाठी अनेक पदार्थ बनवले जातात। आज मी तुमच्यासाठी अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी आपल्या शरीराला पौष्टिक सुद्धा आहे आणि 9 दिवसांमध्ये ती आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता इथे मी 2 शिजलेले बटाटे घेतलेले आहे आणि ते किसणीवर किसून घेणार आहे। इथे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी पनीर घेतलेलं आहे, पनीर सुद्धा मी किसूनच घेणार आहे। पनीरमुळे एक छान चव येते या पदार्थाला। याला उपवासाची थाळी म्हणता येईल, कारण इथे आपण पुढे बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुम्हाला कळेल की आज आपण काय बनवणार आहोत। थोडीशी वेगळी पण छान रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे। यामध्ये मी उपवासाचं पीठ टाकलेलं आहे। उपवासाचं म्हणजे भगरी भाजून त्याचं असं बारीक मिक्सरला केलेलं पीठ आहे। भगर ही आपल्याला पचायला हलकी असते आणि त्याचे फायदेही भरपूर आहेत। त्यानंतर त्याच प्रमाणात मी थोडंसं राजगिरा पीठ टाकलेलं आहे। राजगिराचे तर अनेक फायदे आहेत आपल्या शरीराला, त्यामध्ये फायबर असतं, प्रोटीन असतं। आता इथे मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे घेतलेलं आहे बारीक वाटून। जिरे तुमच्याकडे चालत असेल उपवासाला तर तुम्ही घेऊ शकता, किंवा नसेल चालत तर स्किप्स केले तरी चालेल। हे पीठ एकाच वेळी आपण असं भिजवून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचं आहे। यामध्ये आपण पाण्याची आवश्यकता असेल तर त्यानुसार घ्यायचं आहे। आधी सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण बटाटा उकडलेला असल्यामुळे त्यातच थोडंसं त्याला असं ओलसरपणा येतो। इथं मी अगदी थोडंसं पाण्याचा असे शिंतोडे मारून मग पीठ असं व्यवस्थित एकजीव केलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला थोडंसं 10 मिनिट भिजवून दिल्यानंतर मी इथे थोडंसं असं चाळणीला तुपाचं ब्रशने हे करून घेतलेलं आहे। आता हे जे आपण बनवणार आहोत ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि मग पुढे आपण अजून पुढची रेसिपी बघणार आहोत। इथे मला मोदकाचं खरं आजची रेसिपी मला अन्वीच्या शाळेत पाककला स्पर्धा होती म्हणून मी त्यासाठी बनवली आहे आणि मला असं अचानक सुचलं की आपण असंही करू शकतो हे, म्हणून मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करत आहे। आता इथं मी करंजीचं एक साचा आहे आणि मोदकचं साचा आहे, तर त्यामध्ये मी हे पीठ डायरेक्टली असं भरणार आहे आणि त्याला एक मोदकाचा शेप आणि करंजीचा शेप देणार आहे। ते आपल्याला छान दिसावं म्हणून मी असं केलेलं आहे, कारण मुलं भगर वगैरे असं डायरेक्ट आपण केलं तर असं काही खात नाही, पण असे वेगवेगळे शेप रंग मुलांना दिसायलाही छान वाटतात आणि खायलाही खूप आवडतात, म्हणून मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे। हा पदार्थ खरं उपवासाला पौष्टिक आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। नेहमीच साबुदाणा खिचडी आपण फक्त आवडते म्हणून खातो, पण त्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याला दिसतात, कारण ती पचायला खूप जड असते आणि त्याच्या शरीराला फारसे फायदेही नसतात। पण भगर आणि राजगिरा पीठ तसंच पनीर याचे भरपूर फायदे आहेत आपल्या शरीराला, त्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळतं। इथे बघू शकता तुम्ही, मी फक्त त्या साच्यामध्ये असं पीठ भरलेलं आहे आणि त्याला असं आकार दिलेला आहे। आता जसे आपण वड्या करतो तशाच पद्धतीने मी तिसरा आकारसुद्धा तुम्हाला सांगते। जर तुम्हाला असा आकार वगैरे करत बसायचा नसेल तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने आपण जशा वड्या करतो तसे असे ते गोल वड्या करून, म्हणजे असे हे करून तेही तुम्ही असे रोल याच्यामध्ये वाफवून घेऊ शकता। आता हे आपल्याला फक्त याला 10 मिनटं वाफ द्यायची आहे, हे असे आकार तयार करून, आणि मग नंतर आपण पुढे रेसिपी बघणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही पटकन क्लिक करा, कारण मी अशाच रोज नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्या अतिशय सोप्या आहेत आणि खायलाही मस्त आहेत। त्यामुळे प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्यासाठी अगदी फ्री आहे।
इथे बघू शकता आपले 2 शेप तर तयार झाले आहे आणि तिसरा शेप आपण अशा पद्धतीने करू शकतो. हा अतिशय सोपी रेसिपी आहे. असं पीठ करून तुम्ही 2 दिवस फ्रीजला ठेवू शकतात आणि जेव्हा नवरात्रीचे 9 दिवस उपवास असतात तेव्हा कधीही तुम्ही हे असा उपवासाचा पदार्थ बनवू शकतात. आता हे मी इथं वाफायला ठेवलेलं आहे. बरोबर 10 मिनिट मी इथे हे वाफवून घेणार आहे. तोपर्यंत अगदी मी अजून तुम्हाला याचा एक पदार्थ बनवून दाखवते की तेच पीठ आहे. त्याचं फक्त मी थालीपीठ असं थापलेलं आहे कपड्यावर. ज्यांना कोणाला असं तळलेले पदार्थ नको आहे किंवा स्टीम केलेलं आवडत नसेल तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवून ते सुद्धा आपण खाऊ शकतो. म्हणजेच एकच पीठ एकाच वेळी तयार करून आपण 3 ते 4 पद्धतीने ते आपण उपवासाला हे करू शकतो. म्हणजे 4 पदार्थ एकाच वेळी एकाच पिठाचे आपण बनवू शकतो. किती सोपी रेसिपी आहे ना. म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा प्लीज. इथे आपलं जे ठेवलेलं होतं वाफायला ते वाफवून झालेलं आहे. आता हाताला चिकटलं नाही, मी बघितलं तेव्हा ते आपलं वाफवून झालेलं आहे. त्यानंतर अगदी थंड होऊन गेल्यावर मी जे आपण त्याचं हे केलं होतं त्याचे काप करून घेतले आणि ते तुपाच्या याच्यामध्ये तळून घेतलं. कारण हे उपवासाला केलं होतं मी. तुम्ही तेलातसुद्धा तळू शकता. नवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त आज आपण ही एक खास रेसिपी पाहिली जी करायलाही सोपी आहे आणि खायलाही चटपटीत आहे. अशा प्रकारे हे सर्वच मी तळून घेतलं आणि त्यानंतर मग सर्विंग बाउलमध्ये डायरेक्ट सर्व केलेलं तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे आपण ज्याच्यासोबत उपवासाची चटणी बनवू शकतो. म्हणजे ज्यामध्ये शेंगदाणा आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही बघितली इथे तुम्ही. ही मी उपवासाची चटणी यामध्ये सोबत बनवलेली आहे. अजून छान लागते ते, किंवा तसंही आपण खाऊ शकतो. मला तर ही रेसिपी खूप आवडली. असेच रोज रेसिपी करता करता मला आजची रेसिपी सुचली होती. कारण मी सुद्धा नवरात्रीचे उपवास धरलेले आहेत. तेव्हा रोज साबुदाणा खिचडी आणि साबुदाणापासून बनणारे पदार्थ खाण्यापेक्षा हे असे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.